नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. कोल्हापूर महापालिकेची आर्थिक स्थिती आणि कोल्हापूर शहराचा विकास याबाबत जर बोलायचं झालं तर सध्याचे आयुक्त आणि कृती समिती यांच्यात झालेला वाद याबाबत निश्चितच विचारमंथन करावं लागेल. आयुक्त भारुड यांच्या मते कोल्हापूर महापालिकेची आर्थिक स्थिती ही पांगळ्या घोड्यासारखी आहे. किंबहुना याच्या पुढे जाऊन कोल्हापूर शहराचा विकास लंगड्या गाढवासारखा आहे का, असा सुद्धा एक प्रश्न पुढे येऊ शकतो. कारण कोल्हापूर शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज येथील नागरिक रहिवाशांना मिळणाऱ्या सुविधांपासून ते दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांपर्यंत आणि संपूर्ण राज्य देश परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना आपण काय सुविधा देतो, किती सुविधा देतो, साधं त्यांना चूळ भरण्याचं ठिकाण आहे का, याचा सुद्धा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. हा विचार करणार कोण? अर्थातच हा विचार एकटे आयुक्त करू शकत नाहीत, एकटे महापौर करू शकत नाहीत, महापालिकेचं सर्व सभागृह म्हणजे सगळे नगरसेवक मिळून करू शकत नाहीत. तर यासाठी ठोस पावलं उचलावी लागणार आहेत. त्यासाठी शहराचे आमदार असतील, खासदार असतील, इथपासून ते कृती समिती सारखी सुद्धा एखादी संघटना असेल, या सर्वांनी मिळून आज कोल्हापूरच्या विकासावर गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. कृती समितीनं आयुक्त आणि महापौर यांच्याबरोबर बैठक आयोजित करून असे प्रश्न सुटतील का, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा येतो. प्रश्न सुटत नसले तरी त्यांना वाचा मात्र फुटू शकते, हे तितकंच खरं आहे. आज आयुक्त आणि कृती समितीमध्ये झालेल्या वादानंतर कोल्हापूरमध्ये जी मतमतांतर व्यक्त होत आहेत त्यावर बोलत असताना हे निश्चितपणे जाणवते की आयुक्तही चुकलेले नाहीत आणि कृती समितीही चुकलेली नाही. पण आयुक्तांचा संयम सुटला आणि कृती समितीचा धीर सुटला, हे मात्र निश्चित यातून दिसून येत आहे. कृती समितीनं जेव्हा काही मागण्या रेटल्या त्यावेळी निश्चितच त्याला उत्तर देणं हे आयुक्तांचं कर्तव्य आहे. आयुक्तांनी त्यांच्या अनुभवानुसार, त्यांना प्रशासकीय येणाऱ्या अडचणीनुसार जे कथन केलं त्यात निश्चितच वेगळं काही नाही असं म्हणावं लागेल. कारण आयुक्तांनी जो शब्द प्रयोग केला की कोल्हापूर महापालिकेची आर्थिक स्थिती म्हणजे पांगळा घोडा आहे, हे खरंच आहे. आज कोल्हापूर महापालिकेकडं आर्थिक स्तोत्र काय आहेत याचा विचार केला तर कृती समितीनं सुद्धा याच्यावर अभ्यास करावा अशी परिस्थिती आहे. घरफाळा वाढ नको, पाणीपट्टी वाढ नको, पार्किंग फुकट पाहिजे. मध्यंतरी महापौरांनी, काही पदाधिकारी आयुक्तांनी एक प्रस्ताव आणला होता की शहरात येणाऱ्यांना आपण टोल आकारू, मग भाविक असतील, पर्यटक असतील, त्याला सुद्धा विरोध झाला. मग महापालिकेनं आपला स्वनिधी कोणत्या बळावर उभा करायचा, हा सुद्धा एक गंभीर प्रश्न आहे. याची जाणीव कृती समितीतील प्रत्येक पदाधिकारी आणि सदस्यांना आहे. पण कृती समितीचा जो एक हेका असतो की आम्ही म्हटलं तर ते घडलं पाहिजे. पण कृती समितीनं हे घडवण्यासाठी जे वातावरण आहे, जे जे घटक जबाबदार आहेत त्यांना सुद्धा घेरलं पाहिजे. आज कृती समितीनं आयुक्त आणि महापौरांबरोबर बैठक लावली, त्या बैठकीत वाद झाला. त्यानंतर कृती समितीनं शहराचे आमदार आणि खासदार यांना सुद्धा घेरलं पाहिजे. कारण सरकार दरबारी जाणारे हेच आपले प्रतिनिधी आहेत. सभागृह आहे ते शहरापुरतं आहे, पण आमदार विधानसभेत आणि खासदार संसदेत कोल्हापूरच्या विकासासाठी प्रश्न मांडले पाहिजेत, तरच कोल्हापूरचा प्रश्न सुटणार आहे. कृती समिती आणि आयुक्त यांच्यातील हा वाद, याचं एवढं राजकारण करण्याची सुद्धा तशी गरज नाही. आयुक्तांनी जी खरी परिस्थिती आहे ती मांडलेली आहे आणि कृती समितीनं नागरिकांना ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या मांडलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही बाजू समान आहेत. जेव्हा शासन आणि प्रशासन हे दोघे एकत्र चालतात, पण जेव्हा ते बेलगाम होतात त्यावेळी त्यांचा लगाम खेचण्यासाठी अशा संघटनात्मक घटकांची गरज असते की जी कृती समिती आहे. म्हणजे कृती समितीला दोष देणं किंवा आयुक्तांच्या वक्तव्याला दोष देणं, या दोन्ही गोष्टी गौण आहेत. शहराचा विकास व्हावा तर आतापर्यंत शहराचा विकास झाला नाही का, तर झाला. कोणता झाला? किमान शुद्ध प्यायचं पाणी थेट पाईपलाईनमुळे मिळू लागलेलं आहे. विमानतळाच्या विकासामुळे आज दिवसा रात्री विमानं उड्डाण करू लागलेले आहेत. MIDCचं जाळं पसरत आहे. पण ह्या MIDC वाढण्यासाठी, उद्योजकांनी इथं राहण्यासाठी, उद्योजकांना सुविधा पुरवण्यासाठी कोणी प्रयत्न करणं गरजेचं आहे, तर इथल्या लोकप्रतिनिधींनी हे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आमदार असतील, मंत्री असतील, खासदार असतील, या सर्वांनी जर एकोप्यानं यात लक्ष घातलं तर कृती समिती आणि आयुक्त यांचा वाद होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. हसन मुश्रीफ पालकमंत्री झाले, त्यांनी जो काही निधीचा ओघ असेल तो कागलला न्यावा. प्रकाश आंबेडकर पालकमंत्री झाले, त्यांनी जो काही पर्यटनापासून विविध घटकांवरचा
निधी असेल त्याचा ओघ भुदरगड आणि राधानगरीला न्यावा आणि इतर जिल्ह्यानं आणि कोल्हापूर शहरानं, मग जिल्ह्याच्या उर्वरित भागानं आणि कोल्हापूर शहरानं कोणाकडून अपेक्षा करायची हा प्रश्न गंभीर नाही का? मग कृती समिती आणि अधिकारी यांनी भांडून वाद करून हे प्रश्न मिटणार आहेत का? नाही मिटणार. म्हणून आयुक्तांच्या एखाद्या वाक्याचा विपर्यास करून त्यांचा निषेध करणं किंवा त्यांच्याबद्दल आणि काय बोलणं हे गैर आहे. कृती समितीनं सुद्धा आपल्या मागण्या रेटत असताना त्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे. दिलीप देसाई, आर के पवार यांच्यासारखे सिनियर सिटीजन्स की ज्यांनी आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक प्रश्नांना हात घातलेला आहे, सोडवलेले आहेत, संयमानं सोडवलेले आहेत, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. टोलचं भूत जे कोल्हापूरवर बसलं असतं ते या कृती समिती सारख्या आंदोलनामुळेच हटलेलं आहे. हे सुद्धा कोल्हापूरकरांनी प्रशासनानं लक्षात ठेवायची गरज आहे. म्हणून कृती समिती आणि प्रशासन यांच्यातील वाद हा क्षणिक वाद आहे. त्याचं भांडवल करण्याऐवजी कोल्हापूर शहराचा विकास कसा होईल हा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी आज सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. कोल्हापूरची हद्दवाढ झाली तर कोल्हापूरला निधी देण्यात सरकार कुठं कमी पडणार नाही हे ठामपणे अजित पवार सांगून गेले. बिचारे आज ते हयात नाहीत, पण त्यांचं नाव निघणार, काय निघणार, कारण त्यांनी जसं अनेक प्रश्न कोल्हापूरचे सोडवण्यासाठी प्रयत्न केले तसं हद्दवाढीचा प्रश्न सोडवा, आम्ही तुम्हाला सरळ निधी देतो असं सांगितलं होतं. परवा मुख्यमंत्री आले, त्यांनी सुद्धा हेच सांगितलं, हद्दवाढ करा, लोकसंख्या वाढू द्या, आम्ही तुम्हाला निधी कमी पडू देत नाही. याचाच अर्थ कोल्हापूर शहराची हद्द वाढली पाहिजे, कोल्हापूरची लोकसंख्या वाढली पाहिजे. आज ग्रामीण भागात सुद्धा पाणी योजना मंजूर करताना दरडोई किती पाणी द्यायचं यानुसार त्या गावात किती लोकसंख्या आहे तेवढाच निधी मिळतो. आज कोल्हापूरची अवस्था सुद्धा तीच आहे. कोल्हापूरची लोकसंख्या ज्या प्रमाणात हवी तेवढ्या प्रमाणात नाही, ही बाब गंभीर आहे. लोकसंख्या म्हणजे शहरातील लोकसंख्या वाढवायची नाही, तर हद्दवाढ करून जी गावं समाविष्ट होतील, जेवढा परीघ वाढेल, जेवढं कोल्हापूर महापालिकेत क्षेत्रफळ वाढेल आणि जेवढी डोकी वाढतील, जेवढी लोकसंख्या वाढेल तेवढा निधी राज्य आणि केंद्र सरकारकडून येऊ शकतो. आज तीर्थक्षेत्र विकास योजनेचं जर भिजत घोंगडं आपण पाहिलं तर गेल्या 20 वर्षापासून 3000 कोटीची मागणी होत होती. आज 30,000 कोटी दिले किंवा त्याहून अधिक निधी दिला तरी हा तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्ण होऊ शकत नाही. त्याच वेळी मंजूर झाला असता तर आज कोल्हापूर खरोखर एक देखणं शहर झालं असतं की जे आज नाशिक शहर बनलेलं आहे. नाशिक शहराची हीच परिस्थिती होती. ठाणे किंवा भिवंडी, कल्याण या शहरांची हीच परिस्थिती होती. आज पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकांचा विस्तार इतका झाला, आज त्या ठिकाणी गावं आम्हाला सामील करून घ्या म्हणून आग्रह करतात, पण कोल्हापूरच्या शेजारची गावं मात्र आम्हाला नको महापालिका म्हणतात. हे कशामुळं? हे नको म्हणणाऱ्यांचे जे आमदार आहेत, हे नको म्हणणाऱ्यांचे जे खासदार आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगण्याची गरज आहे. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर काही गोष्टींना आपण सहमती दर्शवलीच पाहिजे. यासाठी कृती समितीनं सुद्धा याबाबत थेट संवाद साधण्याची गरज आहे. केवळ प्रशासनालाच धारेवर धरून प्रश्न सुटणार नाहीत, तर प्रशासन, शासन आणि लोक आंदोलन यातून जो निर्णय होईल, या त्रिसंगमातून ज्या मागण्या आपल्याला रेटायच्या आहेत त्या रेटल्या जातील. पण त्यासाठी जे काही प्रश्न आहेत, पायाभूत सुविधा सोडवण्यासाठी या प्रश्नांना गांभीर्याने घेतलं पाहिजे. मग ते हद्दवाढ असो किंवा इतर कोणतेही गंभीर प्रश्न असोत, यासाठी सर्वांनी एकमेकानं लढण्याची गरज आहे. आज आयुक्त आर्थिक स्थितीबाबत पांगळा घोडा म्हणाले, पण कोल्हापूरच्या विकासाबाबत काही जण लंगडं गाडो सुद्धा म्हणू लागलेले आहेत. याला गैर मानायचं का? खरंच कोल्हापूरचा विकास ज्या गतीनं व्हायला पाहिजे त्या गतीनं होतोय का? नाही होत. काही क्षणापूर्वीच आम्ही ज्या शहरांची नावं घेतली त्यांचा विकास पाहता आणि कोल्हापूरचा विकास पाहता आपण कोठे आहोत आणि ते कोठे आहोत याचा विचार झाला पाहिजे. परीघ पुलासारखा एक साधा उड्डाण पूल होऊ शकत नाही. आज खासदार धनंजय माडिक यांनी स्टेशन रोडसाठी उड्डाण पुलाची कल्पना मांडली, त्याला सुद्धा विरोध होऊ लागला. तर असा प्रत्येक वेळी विरोध होऊ लागला तर विकास कसा होणार हा सुद्धा प्रश्न आहे. असे प्रश्न 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 यांचा गुंता इतका वाढत जाणार आहे की किती आयुक्त आले गेले तरी त्यांना बदनाम करण्यापेक्षा त्यांना आपल्या सोबत घेऊन त्यांच्या विचाराबरोबर, त्यांच्या अभ्यासाबरोबर प्रशासकीय साथ घेऊन लोकप्रतिनिधी आणि संघटनात्मक जे बळ आहे त्यांनी एकोप्यानं जर असे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर निश्चितच कोल्हापूर शहर हे आज जेवढं शाहू महाराजांमुळे नावाजलेलं आहे तेवढंच विकासामुळे नावजेल, हे मात्र ठाम आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.